Hello CET aspirants, welcome back to our channel Gayatri Counseling. आत्ता सध्याला 2026च्या CETला घेऊन इतके सारं कन्फ्युजन आहे की ही CET नक्की कशी होणार आहे, किती वेळा होणार आहे, याची मार्किंग स्कीम हीच राहणार आहे का, ही ह्याची मार्किंग सिस्टीम पण बदलणार आहे. जसं की आत्ताचा सध्याचा सगळ्यात महत्त्वाचा CET सेलचा GR होता की 2026ची जी CET असणार आहे, ही दोनदा घेतली जाणार आहे. त्या दोन्ही CETमधून जो बेस्टमधला बेस्ट स्कोअर असणार आहे, तो व्हॅलिड धरला जाणार आहे. तर नक्की हे काय आहे? कसं राहणार आहे? आपण हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एक्झाम फ्रिक्वेन्सी ट्वाइस अ इयर ही MHT CET 2026 ही वर्षातून दोनदा होणार आहे आणि हे फर्स्ट टाइमच होत आहे. ह्याच्या आधीची CET ही एकदाच घेतल्या जात होती. पण 2026 पासून ही CET आता दोनदा होणार आहे आणि स्टुडंट्स दोन्ही CETला अपियर असणार आहेत. दोन्हीही CETचे फॉर्म स्टुडंट्सनी भरायचे आहेत. दोन्ही CETमधून जो बेस्ट स्कोर असणार आहे, तो त्यांच्या मेरिटसाठी कन्सिडर होणार आहे. आणि ह्या CETसाठी एक्स्पेक्टेड मंथ एप्रिल, मे किंवा जून असे म्हणत आहेत. हो, यावर्षी CET जूनमध्ये सुद्धा होऊ शकते, कारण हे यावर्षी पहिल्यांदा असं होत आहे की CET दोनदा घेतली जाणार आहे. तर स्टुडंट्सलाही टाईम पाहिजे. CET सेलला सुद्धा टाईम हवा आहे. तर मे बी ह्यावर्षी CET जून महिन्यामध्ये सुद्धा जाऊ शकते. आणि स्टुडंट्सनी ह्या दोन्हीही CET द्यायच्या आहेत, कारण ह्या दोन्हीही CETमधला जो बेस्ट स्कोर असणार आहे, तो स्कोर त्यांच्या मेरिटसाठी व्हॅलिड धरला जाणार आहे. तर फॉर्म भरताना स्टुडंट्सनी बिलकुल सुद्धा चुकी करायची नाही आहे. दोन्हीही CETचे फॉर्म त्यांनी फिल करायचे आहेत. आता आपण मार्किंग स्कीम जी आहे PCM साठीची ती बघू. PCM साठीची जी मार्किंग स्कीम आहे ती बदलली आहे का? का त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आली असे खूप सारे स्टुडंट्सचे क्वेश्चन्स आहेत. त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर दरवर्षी मॅथेमॅटिक्सला 50 क्वेश्चन्स असतात आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 मार्क्ससाठी असतो. म्हणजे 100 मार्क्स मॅथेमॅटिक्ससाठी असतात. तर हो, यावर्षी सुद्धा तसंच असणार आहे. मॅथेमॅटिक्सला 50% वेटेज म्हणजे 100 मार्क्स हे मॅथेमॅटिक्सला दिले जाणार आहेत. आणि जसं मागच्या वर्षी होतं, याच्या आधी होतं की फिजिक्सला 50 क्वेश्चन्स, 1 मार्क्स फॉर ईच क्वेश्चन. जसं होतं तसंच यावर्षी राहणार आहे. फिजिक्सला 50 मार्क्स राहणार आहेत आणि केमिस्ट्रीला सुद्धा तसंच 50 मार्क्स राहणार आहेत. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीला 50-50 मार्क्स ह्याची 100 टोटल आणि मॅथेमॅटिक्सची 100 टोटल. म्हणजे टोटल CET ही 200 मार्क्सची असणार आहे, जशी मागच्या वर्षी होती तशीच. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाहीये. आणि जो स्टुडंट्सचा सगळ्यात मोठा डाऊट होता की यावर्षी CETमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर नाही. यावर्षी CETमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सारखा त्यांनी ॲड केलेलं नाहीये. PCBसाठी सुद्धा तसंच राहणार आहे जसं मागच्या वर्षी होतं. बायोलॉजीला 100 क्वेश्चन्स राहणार आहेत. ईच क्वेश्चन कॅरी 1 मार्क्स आणि बायोलॉजीची अशी 100 मार्क्सची टोटल राहते. फिजिक्सची 50 मार्क्सची, केमिस्ट्रीची 50 मार्क्सची आणि त्यांची टोटल 200 मार्क्सची असते. तसंच PCBचं सुद्धा राहणार आहे आणि त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तर CET सेलनी निगेटिव्ह मार्किंगसारखी कुठलीही सिस्टीम अजून त्यांनी ॲक्टिव्ह केलेली नाहीये. त्याच्यामुळे CETमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ही गोष्ट स्टुडंटनी लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचा सध्याच्या स्टुडंट्सचा प्रश्न म्हणजे टफनेस काय असेल ह्या CETची. तर तसं तर आपण कुठल्याच प्रकारचं प्रेडिक्शन करू शकत नाही की काय टफनेस असेल. पण त्यातल्या त्यात डिफिकल्टी ही मॉडरेट टू हाय पर्यंतच आपण प्रेडिक्ट करतोय सध्याला तरी. कारण असं त्यांनी कुठल्याच प्रकारचं काही सांगितलेलं नाहीये की काय होणार आहे, काय नाही. तर आपण प्रेडिक्ट करू शकतो की जसे दरवर्षीचे पेपर राहतात, मॉडरेट टू हाय लेवल तसेच ते राहतील. आणि मे बी यावर्षीचं मॅथेमॅटिक्स थोडंसं चॅलेंजिंग असेल, कारण सध्याचं सगळ्यांचंच काही काही लास्ट इयरचे क्वेश्चन्स पेपर्स बघितलेले आहेत मॅथेमॅटिक्सचे. त्याच्यामध्ये हे बघण्यात आलेलं आहे की काही काही मॅथेमॅटिक्सचे क्वेश्चन्स हे JEE लेव्हलचे क्वेश्चन्स काढत आहेत CET सेल. तर मे बी मॅथेमॅटिक्स ह्यावेळेसचं थोडंसं चॅलेंजिंग असू शकतं. पण त्याला सुद्धा घाबरायची गरज नाहीये, कारण कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये नाहीये.
आणि काही नाही फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये जसे दरवर्षी कन्सेप्च्युअल ॲप्लिकेशन बेस्ड क्वेशन्स, फॉर्म्युला बेस्ड क्वेशन्स राहतात, तसेच यायचे चान्सेस याही वर्षी आहेत. आणि जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की 80% सिलेबस सी-ई-टीचा हा पूर्णपणे 12th वरती डिपेंड असतो आणि खूप कमी म्हणजे 20% किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी वेटेज हे 11th स्टँडर्डच्या सिलेबसला दिलेलं असतं. तर स्टुडंट्सचा मेन फोकस हा 12th स्टँडर्डवरती जरी असला, तरी तो खूप असणार आहे. रफली 20% वेटेज हे 11thला दिलं जातं आणि 80% हे क्लास 12thला दिलं जातं. आणि त्याच्यासोबतच इम्पोर्टंट की पॉइंट्स काय असणार आहेत, तर काही-काही स्टुडंट्सचे जे काही-काही डाउट्स आहेत, की काय-काय असणार आहे बाबा ह्या वर्षीच्या सी-ई-टीमध्ये, तर एक्झाम मोड हे ऑनलाईनच असणार आहे, जसं मागच्या वर्षीपर्यंत होतं. सी-बी-टी बेस्ड म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही सी-ई-टीची असणार आहे. यावर्षी सुद्धा 4 कॅप राउंड्स होणार आहेत काउन्सिलिंगचे. 4 कॅप राउंड हे लास्ट इयरपासूनच ॲक्टिव्ह झालेलं आहे सी-ई-टीमध्ये. त्याच्या आधी 3च राउंड होते, पण लास्ट इयरपासून 4th कॅप राउंड पण ॲक्टिव्ह झालेलं आहे. आणि हे ऑटो फ्रीज फॉर फर्स्ट प्रेफरन्स सीट हे चारही राउंडमध्ये व्हॅलिड धरलं जातं, की जर तुमचं फर्स्ट प्रेफरन्स जर तुम्हाला सीट लागलं, तर ते ऑटो फ्रीज असतं. ते तुम्हाला घ्यावंच लागतं. आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन्स रिक्वायर्ड ॲट एफ-सी सेंटर्स. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एफ-सी सेंटरला जावं लागतं. ॲक्चुअली ह्या खूप पुढच्या प्रोसेस आहेत. ह्या आपण आपल्या येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये अजून डिटेलमध्ये समजून घेऊ, की नक्की हे काय आहे, की 4 कॅप राउंड्स फॉर काउन्सिलिंग, ऑटो फ्रीज फॉर फर्स्ट प्रेफरन्स सीट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिक्वायर्ड ॲट एफ-सी सेंटर. हे जे काही आहे, हे आपण येणाऱ्या आत्ताच्या आपल्या व्हिडिओजमध्ये आपण समजूनच घेत जाऊ. पण सगळ्यात इम्पॉर्टंट ज्या गोष्टी होत्या, त्या मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत, की मार्किंग स्कीम काय असेल, एक्सपेक्टेड टफनेस लेव्हल काय असेल, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नाही? तर नाही. हे लक्षात घ्या स्टुडंट्स, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. आणि तुम्ही दोन्हीही सी-ई-टीला एलिजिबल आहात. तुम्हाला दोन्हीही सी-ई-टीचे फॉर्म्स भरायचे आहेत. कारण त्यातला बेस्टमधला बेस्ट स्कोर व्हॅलिड धरणार आहेत. आणि जर तुम्हाला अशाच खूप साऱ्या व्हिडिओज, अशाच खूप सारे इम्पोर्टंट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, तर आपल्या या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे काहीही डाउट्स असतील, तर तुम्ही प्लीज कमेंट करा. इथे तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतच आहेत. जर तुमचे काही डाउट्स असतील, पर्सनली तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल, पर्सनली तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही या दोन्हीही नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्याकडून तुम्हाला तसा चांगला रिस्पॉन्स येईल. तुमचे काहीही डाउट्स असतील, तुम्ही प्लीज कमेंटमध्ये टाका. आम्ही कमेंटमध्ये तुम्हाला रिप्लाय करू. थँक यू. आणि तुम्हाला अशाच चांगल्या-चांगल्या गोष्टी, चांगले-चांगले काही जाणून घ्यायचं असेल, तर आपल्या ह्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा. कारण ह्या चॅनलवरती आता तुम्हाला रेग्युलर अपडेट्स बघायला मिळतील. थँक यू.